नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही योजनेच्या माध्यमातून 4,000 रुपये शेतकरी बंधूंच्या खात्यावरती जमा होणार आहेत का, या संदर्भात आपण माहिती पाहत असताना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती येईल। त्यामुळे आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा। पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे 22वा हप्ता वितरित होणार आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता 8वा हप्ता येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सर्वांना माहिती आहे पीएम किसान योजनेचा 22वा आणि आपल्या सर्वांच्या आवडीची आणि सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्र सरकारचा जो हप्ता आहे तो पण मिळेल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता येणार आहे का, आणि तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता पण मिळणार आहे का, या संदर्भात आपण माहिती घेत असताना या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही, आता सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। चला तर वेळ न लावता व्हिडिओला मी सुरुवात करतोय। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आतापर्यंत 21वा हप्ता देण्यात आलेला आहे, 22वा हप्ता आता येईल। आणि आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे असे दोन्ही हप्ते एकत्रित मिळून 4,000 रुपये शेतकरी बंधूंच्या खात्यावरती मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता दोन्ही हप्ते हे मार्च महिन्यामध्येच येण्याची शक्यता आहे, याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अशी वर्तवली आहे। धन्यवाद, जय शिवराय।